गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आमची ऑक्सफर्ड ट्रिप जात आहे. सो ऑक्सफर्ड ट्रिप आजचा दिवस होता. आम्ही ऑक्सफर्डला जाणार होतो. सो आम्ही कोचने गेलो होतो ऑक्सफर्डला. त्या दिवशीचा वेदर बघा कसा होता. इतका थंडी होती की बापरे. इतके थंडीमध्ये सकाळ सकाळी 6 वाजता उठून रेडी होऊन आम्ही ऑक्सफर्डला जायला निघालो. मग काय ही अशा प्रकारे ऑक्सफर्ड ट्रिप चालू झाली. मग नंतर हे मार्केट आहे तिथलं लोकल मार्केट, जिथे असे ब्रिटिश ब्रेकफास्ट होते. सो आम्ही मग आधी उतरल्या पहिले ब्रिटिश ब्रेकफास्ट केला. मग नंतर कॉफी वगैरे घेतली आणि मग लगेच निघालो पुढच्या डेस्टिनेशनला. सो तिथनं मग आम्ही निघालो ऑक्सफर्ड हाय स्ट्रीटला. अशा प्रकारे हे ऑक्सफर्ड हाय स्ट्रीट आहे, जिथे सगळ्यात हाय स्ट्रीट म्हणजे आपल्या इथलं जसे मोठे मोठे मार्केट्स असतात तसं इथे सगळ्या प्रकारचे स्टोअर्स असतात वगैरे. अशा खूप काही गोष्टी असतात इथे नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, लोक बघायला मिळतात. खूप काही म्हणजे छान होतं ऑक्सफर्ड. सो त्याच्यानंतर हे एक शॉप आहे जिथे हॅरी पॉटरचं सगळं सामान मिळतं. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की कसं असते हॅरी पॉटरचे ते स्टिक्स सगळे, त्याच्यानंतर टी शर्ट्स, लॉकेट, किचन, हे सगळं या शॉपमध्ये मिळतं. तुम्हाला दिसतच असेल की कसं असते. बाय द वे ऑक्सफर्डमध्ये इतके सारे हॅरी पॉटर्सचे शॉप्स आहे ना की बापरे. मग तिथनं आम्ही क्रिस्ट चर्च जायला निघालो. क्रिस्ट चर्च जाता मग तुम्हाला म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवावं कसं आहे क्रिस्ट चर्च. सो अशा प्रकारे क्रिस्ट चर्च होतं. मग तिथून निघालो आम्ही प्रॉपर. मग नंतर फिरता फिरता फ्रेंड्सची अशी मस्ती चालू होती आमची की मजा यायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर आम्ही म्युझियम जात होतो. तर म्युझियमला पोचल्यानंतर इतकं मोठं म्युझियम होतं ते की बापरे. तिथे डायनासोर्सपासनं पूर्ण म्हणजे पाळीव प्राणी, जंगली प्राणी जे पण असतात सगळ्यांचं असं डिटेलिंगमध्ये सगळं आतमधलं इंटेरियर त्यांचं कसं असते, बॉडी स्ट्रक्चर वगैरे, त्यांचं बॉन कसं असते, सगळं काही हिस्ट्री त्यांची लिहिली होती. तुम्ही ती बघतच असाल की किती मोठं म्युझियम होतं ते. आणि डायनासॉर्स पण तुम्हाला दिसतच असेल. सो तिथे डायनासॉरच्या हड्ड्यांचं असे त्यांचं लूक बनवलं होतं बघा. सो असं एकच नाही, खूप होतं. त्याच्यानंतर अशी आमची ऑक्सफर्ड ट्रिप झाली. म्हटलं चला भूक लागली, काही खायचं. तर तिथलं हे फक्त खाण्याचं मार्केट आहे इथे दुसऱ्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. फक्त म्हणजे गर्ल्ससारखं म्हटलं तर ज्वेलरी झालं आणि खाणं, याच्याशिवाय तिथे काहीच नाही आहे. सो आम्ही खूप काही नवीन नवीन डिशेस इथे बघायला मिळतात. चुरोज होते नवीन काहीतरी, इतकं सगळं होतं. मग आम्ही सगळं खाल्लं पिलं. मग नंतर निघालो तिथनं. आता ही आहे मेन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. बघतच असाल किती मोठे आहे. हे तर व्हिडिओमध्ये तर थोडं छोटंच दिसेल, पण खूप छान आहे. इथलं वेदर पण छान आहे, इथले स्ट्रक्चर्स वगैरे खूप छान आहे. मग नंतर कॉफी घेतली, मग लगेच घरी जायला निघालो. मग नंतर घरी पोचलो, आराम केला. अशा प्रकारे माझी ऑक्सफर्ड ट्रिप झाली. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. थँक्यू. बाय.